काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींकडून नाराजी व्यक्त। वाटाघाटीत काँग्रेसच्या नेत्यांनी योग्य भूमिका मांडली नसल्यानं नाराजी। काँग्रेस विधानसभेच्या 105 जागा लढणार। आज दुसरी आणि उद्या तिसरी यादी येणार। दिल्लीत पुन्हा बदलला मवियाचा फॉर्म्युला। मातोश्रीवर ठाकरेंना भेटल्यानंतर लालबागमध्ये शिवसैनिकांना दंडवत। उमेदवारी नाकारली तरी पक्षाबरोबर कायम राहणार। सुधीर साळवींची मोठी घोषणा। अनिल देशमुख निवडणुकीतून बाहेर। देशमुखांच्या जागी मुलगा सलील लढणार असल्याची चर्चा। 28 तारखेला फॉर्म कोण भरणार याकडे नजरा। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा मोठा डाव। आदित्य ठाकरेंविरोधात उतरवलं मिलिंद देवरांना। वरळीत तिरंगी लढत फिक्स। अमित शहा याला दारात तरी उभं करतील का? दलबदलूवर कोण विश्वास ठेवणार? इंदापुरातल्याच सभेतून अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर हल्ला। अजित पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर। सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधूनच, जिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमधून तिकीट, तर सुनील टिंगरेंना वडगाव शेरीतून पुन्हा उमेदवारी। चंद्रपुरातून किशोर जोरगेवारांच्या उमेदवारीला भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध। मुनगंटीवारांची थेट दिल्लीत धाव, तर भाजप कार्यकर्त्यांनी घेतली फडणवीसांची भेट। म्हणून म्हटलं सगळे राजकारणातील सगळे पुतणे जे आहेत त्यांचं एक वेगळंच डीएनए आहे असं वाटायला लागलं। पुतणे कंपनी काकांचा ऐकतात का? असं नाही। समीर भुजबळांनी नांदगावमधून निवडणूक लढण्याच्या निर्णयांवर भुजबळांची मार्मिक प्रतिक्रिया। महाराष्ट्राला गुलाबी राजकारणाची भुरळ। दादांनंतर फडणवीसांचा गुलाबी अंदाज। गुलाबी रंगाचं जॅकेट घालून भरला अर्ज। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 10 कोटींपेक्षा अधिक रकमेची चांदी जप्त। खालापूर टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई। आता मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेनेनं आदित्य ठाकरेंविरोधात मोठा डाव खेळलाय। वरळीमधून शिवसेनेकडून मिलिंद देवरा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत आदित्य ठाकरेंच्या विरोधात। वरळीमध्ये या निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळते। वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे ही तिरंगी लढत होणार आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या समोर मिलिंद देवरा किती मोठं आव्हान निर्माण करणार? वरळी मतदारसंघातून कोण बाजी मारणार असा सवाल आता उपस्थित होतोय। तर भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलेला आहे। मनोज जामसुतकर यांना शिवसेना ठाकरे गटाकडून भायखळा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे। ठाकरेंकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या 2 जागांसंदर्भात अजूनही तिढा कायम असताना त्यातील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचं चित्र आहे आणि या मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत। भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून मनोज जामसुतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत। ठाणे शहरातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज भरला। यावेळी वर्तकनगर इथून शक्ती प्रदर्शन करत प्रताप सरनाईक निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचले। यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात तुम्ही गेले कित्येक वर्ष आमदार आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। आता पुढचा विकासाचा अजेंडा कसा असेल? हा प्रामुख्याने जिल्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अनुयायी आहोत। गेल्या अनेक वर्षापासून विकासाचं काम करत असताना 15 वर्ष सर्वसामान्य जनतेने मला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं। 2009ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती, त्यावेळेस मी 9000 मतांनी निवडून आलो होतो। त्यानंतर झालेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये फक्त शिवसेनेचा उमेदवार म्हणून, कारण भारतीय जनता पक्षाबरोबर युती तुटली होती, मी 11
15,000 मतांना निवडून आलो. परंतु त्यानंतर झालेल्या परत महायुतीच्या उमेदवारीमुळे 2019ला मला 84,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. त्यामुळे हे विकास कामाच्या जीवावर सर्वसामान्य जनतेने मला पाठिंबा दिलेला आहे. मीरा भाईंदर शहर असू द्या, ठाणे शहर असू द्या, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरघोस निधी या दोन्ही शहरासाठी मला उपलब्ध करून दिला. त्यामुळे मी ही सगळी विकास कामं करू शकलो. आपण ह्या ज्या ठिकाणी उभे आहोत ते रस्ते असू द्या किंवा ह्या परिसरातला सगळे विकास कामे असू द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं चालू आहेत. आणि त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालेलं 84,000चं मताधिक्य, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये नरेश म्हस्के यांना मिळालेलं 62,000चं मताधिक्य, त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य हे मतदार वाढले असल्या कारणानं या निवडणुकीमध्ये मला मिळतील याची मला खात्री आहे. मला असं वाटतं की 20 तारखेला जेव्हा निवडणूक होईल आणि 23 तारखेला रिझल्ट येईल तेव्हा 1 लाखापेक्षा जास्तचं मताधिक्य या मतदारसंघातील जनतेने मला दिलं असेल. ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघून, देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा बघून, अजितदादा यांचा चेहरा बघून आणि ह्या महायुती सरकारचं जे काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या कामाकडे लक्ष देऊन सर्वसामान्य जनता आम्हाला भरघोस मताने निवडून देईल याची मला खात्री आहे. तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटातून उमेदवार जो दिलेला आहे, विरोधकांना काय उत्तर? नाही बघा, कुणीतरी एक विरोधक हा निवडणुकीमध्ये असतोच. 1 असू द्या, 2 असू द्या किंवा 3 असू द्या. आपण विरोधकांकडे जर बघत राहिलो तर आपलं मार्गक्रमण कठीण होईल. त्यामुळे विरोधकांकडे बघायचं नाही, विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या. आपण जी विकास कामं केली आहे, आमच्या सरकारनं जे महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी केलेलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे, आमच्या महिलांसाठी केलेलं आहे, आमच्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे, कष्टकऱ्यांसाठी केलेलं आहे, कॉलेज महाविद्यालयीन तरुणींसाठी जे काम केलेलं आहे, तरुण वर्गासाठी काम केलेलं आहे, लहान शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी जे काम केलेलं आहे ते काम डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनता ही मतदान करेल याची मला खात्री आहे. आणि महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये परत मोठ्या प्रमाणात येईल याची सुद्धा मी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून खात्री बाळगतो. विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे उमेदवार अर्ज भरतायत तर दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद काही मिटलेला नाही. आता हा वाद थेट काँग्रेस हायकमांडच्या दारात पोहोचलाय. दिल्लीतील सीईसीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर कमालीचे नाराज झालेत. मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करण्यात कमी पडल्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. सोशल इंजिनिअरिंग हा आमच्या नेत्यांचा म्हणजे विशेष करून राहुल गांधींचा हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे. देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या लोकांना हे प्रतिबिंब मिळावं ही अपेक्षा राहुल गांधींची आहे. हे कुठलंही याच्यामध्ये दुमत नाही. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे ही भूमिका राहुल गांधींची आहे. उद्या अजूनही चर्चा, बाळासाहेब थोरात साहेब उद्या स्वतः उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार आहे. शरद पवार साहेबांचं आत्ताच पत्र माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे उद्या बाळासाहेबांना पुन्हा मी उद्धव साहेबांशी चर्चा करायला पाठवत आहे. आणि ज्या काही थोड्याफार जागांचा विषय आहे ते उद्या चर्चा करतील आणि उद्याच आमची संध्याकाळी ऑनलाईन सीएससी आम्ही करणार आणि त्या माध्यमातून जे काही जागा राहिलेल्या आहेत त्या जागेवरचा निर्णय केला जाईल. तर काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 105 जागा लढणार आहे. पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज जवळपास 25 उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. सोबतच उद्या जवळपास 32 उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. उद्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. राहुल गांधीजींनी जे काही जागा, बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. विशेष करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या आणि मुंबई या भागामध्ये काँग्रेसला जागा जास्तच मिळायला पाहिजेत मेरिटच्या आधारावर. पण अलायन्स 3 पक्षाचं आणि आमचे अजून मित्रपक्ष या सगळ्या याच्यामध्ये हा सगळा गोळ झाला. आम्ही त्यांना त्या पद्धतीचं सांगितलं समजून आणि त्यांनी त्याचं समाधान पण मानलं.